स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात युवक काँग्रेस चांगलेच आक्रमक झाली आहे. अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक एरविन येथे संतप्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी तीव्र नारेबाजी करत रोष व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात माहिती होती, तर ते गप्प का होते? यामध्ये नक्कीच काही राजकारण आहे, असा आरोप युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वैभव देशमुख यांनी केला. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अत्यंत काळीमा फासणारी, खाली पाहायला लावणारी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की एक खरात, अशोक खरात नावाचा भोंदूबाबा, ज्याने एवढ्या महिलांचं शोषण केलेलं आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी आज उघडकीस येत आहेत. 58 व्हिडिओ त्याच्याकडे सापडले आहेत. अजून किती शेकडो असतील नसतील ते माहिती नाही. महिलांचं शोषण या भोंदूगिरीच्या नावाखाली ज्याने केलेलं आहे. आणि या सरकारमधले मोठे मोठे मंत्री, केंद्रीय मंत्री, मोठे उच्चपदस्थ अधिकारी हे त्याचे भक्त आहेत. यांना ह्या सगळ्या प्रकाराची कल्पना नव्हती का? या देशाच्या, राज्याच्या गृह विभागाला, याची गुप्तहेर विभागाला या बाबाची कल्पना, या प्रकाराची कल्पना नव्हती का? हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि होती तर हे सरकार आजपर्यंत गप्प का बरं होते? या महाराष्ट्रात ही जी घटना घडलेली आहे, आपण वारकरी संप्रदायाचा आपण वारसा सांगतो महाराष्ट्रात, आणि असे भोंदू बाबा जर आज कोणा सरकारच्या अधिपत्याखाली जन्माला येत आहे तर ही चूक सरकारची आहे. आणि हे सरकार, हे गृहमंत्री आणि हे संपूर्ण गृह खातं आज ह्या महिलांच्या शोषणाला जबाबदार आहे, असा आमचा थेट आरोप आहे. आणि आम्ही ह्या खरातच्या माध्यमातून या गृहमंत्र्यांचा, या शासनाचा, प्रशासनाचा आणि याला बळी पडणाऱ्या प्रत्येक उच्चपदस्थ जे व्यक्ती आहेत, ज्या या भोंदूबाबाला बळी पडले आणि त्यांनी महिलांचं शोषण होऊ दिलं, अशा प्रत्येक प्रवृत्तीचा आम्ही आज निषेध केलेला आहे. तर म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री हे सुद्धा गृहमंत्री आहेत. मी जसं म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्याच्याकडे गुप्तहेर CID खातं आहे. एवढे मोठे त्यांचे मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री एखाद्या बाबाच्या दरबारात नेहमी जाऊन बसतात. तर त्या बाबाची एवढा आमचा हाच आरोप आहे की मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण माहिती होतं. यामागे काहीतरी नक्कीच राजकीय षडयंत्र आहे. आपल्या सोबतच्या पक्षावर काहीतरी त्यांनी दबावतंत्र निर्माण करण्यासाठी आज हे उघडकीस आणलेला असा आमचा आरोप आहे. मात्र आपल्या पदाचा असा वापर गृहमंत्री करत असतील की कोणावर दबावतंत्र करायसाठी असे प्रकरण उघडकीस आणायचे, अन्यथा अशा बाबांना मोकळीक द्यायची अत्यंत चुकीचं आहे. या महाराष्ट्राला हे शोभणार नाही. महिलाओं का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, महिलाओं का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, महिलाओं का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर